नमस्कार, मी सुगंधा. माझ्या सुगंधा गडी टॉक्स या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नवी मुंबई, तळोजा, पनवेल या परिसरात अनेक गृहसंकुलं उभी राहत आहेत. नवी मुंबई येथे एक विमानतळ देखील उभारलं जात आहे. तसंच सी लिंक देखील प्रस्तावित आहे. त्यामुळे साहजिकच मल्टीनॅशनल कंपन्या येथे स्थलांतर करत आहेत. ग्राहकांची देखील तेथे घर घेण्याला प्रथम पसंती मिळत आहे आणि त्यामुळे नागरी विकास हा झपाट्याने होत आहे. याचाच फायदा घेऊन एका बांधकाम व्यावसायिकाने नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आलेली आहे. ललित टेकचंदानी या बांधकाम व्यावसायिकाने नागरिकांकडून करोडो रुपये उकळले, मात्र प्रत्यक्षात त्यांना घरांचा ताबा काही दिला नाही. तुम्हाला घरं देतो सांगून अनेक प्रोजेक्ट लॉन्च केले, मात्र ग्राहकांना घरं काही दिली नाहीत. त्यामुळे साहजिकच नागरिकांनी पनवेल, चेंबूर, तळोजा इत्यादी ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. यामध्ये जवळजवळ 400 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा ईडीचा अंदाज आहे. तसंच अंदाजे 1800 लोकांची फसवणूक झालेली ईडीच्या तपासात निष्पन्न झालेला आहे. 7 फेब्रुवारी रोजी ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने ललित टेकचंदानीच्या घर, ऑफिस, कार्यालय इत्यादी जवळजवळ 22 ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये 30 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांनी हस्तगत केली. यामध्ये कागदपत्र आणि रोकड यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ललित टेकचंदानीचे काही नातेवाईक आणि आजी मंडळी संचालकांच्या घरी देखील ईडीने धाडी टाकलेल्या आहेत. ललित टेकचंदानींच्या नातेवाईकांची फिक्स्ड डिपॉझिट खाती आणि बँक खाती ईडीने गोठवलेली आहेत. त्यांची नावं अशी: मनुला मेहबुल्ला काचवाला, अरुण हसानंद मक्कीजानी आणि काजोल ललित टेकचंदानी. हेक सिटी प्रकल्पामध्ये सध्या राज्य मंत्रिमंडळात खातं सांभाळणाऱ्या एका बड्या नेत्याच्या नातेवाईकाचा देखील समावेश आहे, अशी माहिती ग्राहकाच्या तक्रारीवरून समोर आलेली आहे. त्या दृष्टीने ईडीचा तपास सुरू आहे आणि ईडी या प्रकरणी अधिक कारवाई करण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.